अहो मग आपला दादा कलेक्टर व्हायचं म्हणत होता. बारक्यापणी असंच असतंय. त्याला माहित तरी काय अजून कलेक्टर व्हायला किती कष्ट घ्यावं लागतंय ती. तुम्हाला तर पोराचं कौतुकच नाही. कौतुक कसं नाही? त्या रावसाहेबाच्या पोरासारखं इंजिनियर झाला तर सगळ्या गावातून छाती फुगून फिरेल की मी. कलेक्टरचं सांगायला लागलीच. गप्प पडा आता. पड तू बी कर लाईट बंद. अरे पिंट्या, इंजिनियर का कलेक्टर मोठा रे? एवढं काय माहित नाही, पण कलेक्टरच मोठा. मग आमच्या अण्णाला काय वाटतं की मी इंजिनियरच व्हावं? इंजिनियर बी मोठा असतोय. माझ्या आत्याचा नवरा इंजिनियरच आहे, त्याचं लय मोठं घर आहे पुण्यात. मी पण इंजिनियर बनणार. शिक्षक हा समाजाचा पाया असतो. भविष्य काळामध्ये कोणी डॉक्टर होईल, वकील होईल, इंजिनियर होईल, हे सर्व घडवण्यामध्ये शिक्षकाचा मोलाचा वाटा. आपल्या आई वडिलांना जेवढं वाटतं माझं पोरगं शिकून मोठं व्हावं, तर प्रत्येक शिक्षकाला वाटतं की माझा विद्यार्थी शिकावा, माझ्यापेक्षा खूप मोठ्या पदावरती जावा, कलेक्टर व्हावा, डॉक्टर व्हावा, असं प्रत्येक शिक्षकाला.